नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते, सिरीमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत। नित्या घराच्या बाहेर खूप रडत असते। त्याच वेळेस पाहुणी येते आणि पाहुणी म्हणते की बास झाला, आता उद्या सकाळी कोंबडा कोकलला की तुझा हा तंबू उचलायचा आणि तून सटकायचं। अम्मा बी हे सगळं ऐकत असते। आजची फक्त रात्र इथं तू आहेस आणि आदिराजशी भेटून जर दुसरी काही शाळा केलीस तर गाठ माझ्याशी आहे, अशी पाहुणी बोलते आणि घरात निघून जाते। ते आम्हाजवळ बोलते की मी जयदीपला जिंकू शकले नाही, जयदीपला माझं करू शकले नाही, मी खूप एकटी पडले आहे। इकडे शालिनी आणि सोमा गप्पा मारत असतात। सोमा खुश होऊन म्हणतो की आता सगळं काम फत्ते झालं आहे, मी आज रात्रभर दारू पिणार आहे। तेवढ्यात आश्रत येतो आणि कसलं सेलिब्रेशन चालू आहे असं विचारतो। त्यावेळी शालिनी बोलते की दोघांचाही आता घटस्फोट झाला आहे, मी खूप आनंदित आहे। त्याच वेळेस आश्रय बोलतो की याच्यात तुझं काहीही शौर्य नाही, जे झालं आहे ते ग्रह दिशा चांगली आहे त्याच्यामुळे झालेलं आहे। त्याच वेळेस शालिनी बोलते की नुसती ग्रह दिशा चांगली असून चालत नाही ना, त्याला प्रयत्नाची जोड बी लागत असते ना। तुला काय क्रेडिट द्यायचं नसेल तर नको देऊ, पण त्यांनी काय सत्य बदलणार नाही, जे घटस्फोटातून सत्य आलं आहे। मी तुला समजून सांगतोय, हे सत्य नाही, कारण जर तू तिला मारलं नाही तर 3 महिन्यात तू मरणार आहे। पुन्हा तेच मी तुला आधीच सांगितलं आहे, मृग शीर्ष नक्षत्राला व्यक्तीच तिला मारू शकतो, तू काहीही केलं तरी ती तुझ्या हातातून मरणार नाही। हेच सांगतोय मी तुला, जर तुला हा व्यक्ती सापडला असेल तर तू लगेच कामाला लाग, तुला यश नक्कीच मिळेल असं सांगतो। शालिनी देखील विचार करू लागते की तो माणूस कुठे शोधायचा म्हणून, तो सापडला तर मी नक्कीच त्याचं काम करणार। इकडे घराबाहेर आदिराज आणि नित्या एकमेकांशी बोलत असतात। आदिराज बोलतो की तुम्ही सह्या का केल्यात, इतका माझ्यावर विश्वास होता आणि आज विश्वास का तोडलात। माझ्या सर्व उदाहरणं तुम्ही मला पटवून सांगितलेत, जन्मखुणा सांगितल्या, जन्माची तीच सांगितली, एकच नक्षत्रातले व्यक्ती आहोत हे देखील सांगितलं, तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवला आणि तरी आता तुम्ही सह्या करून मोकळ्या झालात। मग अचानकपणे इतका मोठा बदल तुमच्यामध्ये का झाला, असं काय घडलं जेणेकरून तुम्ही सह्या केल्यात। नित्या लगेच बोलते की हा फक्त कागद आहे, पण आपलं नातं हे कागदाच्या पलीकडचं आहे। हा कागद आपलं काहीच करू शकणार नाही, कारण आपलं नातं हे या कागदाच्या पलीकडे आहे, या जगाच्या पलीकडचं आहे। नित्या बोलते की तुला तर हेच हवं होतं ना, माझ्यापासून घटस्फोट हवा होता ना, मग आता काय एवढा सगळा विचार करतोय, कारण सगळ्यात पहिले कागदावर सह्या तूच केल्या आहेत। त्याच वेळेस दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागतात आणि माझ्या अशा वागण्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच लवकर कळेल असं म्हणून आदिराजला मिठी मारते। नित्या म्हणते मला अडवू नकोस, मला थांबवू नकोस, असं म्हणून दोघंही रडत एकमेकाला कुरवाळतात। दुसऱ्या दिवशी सकाळ होते, नित्या आवरून तंबूतून बाहेर निघते। सर्व व्यक्ती घराच्या बाहेर बसलेले असतात। ती तात्याला म्हणते, तात्या चहा थोडा कमी पीत जा, सर्वांनी काळजी घ्या असं बोलते। सर्वप्रथम नित्या तात्याला नमस्कार करते, नंतर सावरीकडे येते। सावरी देखील बोलते की नका जाऊ मॅडम, आणि मॅडमला मिठी मारतात। त्याच वेळेस विमलकडे जाते, विमलचा आशीर्वाद घेते, विमल देखील थोडी रडू लागते। त्यानंतर आदिराजकडे नित्या येते आणि नित्या आदिराज संग बोलणार, तेवढ्यात पाहुणीमध्येच बोलते बास झाला निरोप समारंभ, निघा आता इथून। नित्या हे सर्व ऐकून निघून जायला लागते। त्याच वेळेस शालिनी तिथे येते आणि शालिनी तिला टोमणा मारते, काय ग मला न सांगता घर सोडून चालली होती। शालिनी तिला जवळ घेते आणि हळूच कानामध्ये म्हणते, का ग तुला खूप वाजत गाजत यायचं होतं या घरामध्ये, आता का मुकाटाने चाललीस, पडलंच ना तुला मी या घराच्या बाहेर। आणि वरून पॉलिशी मारते की आता तू काळजी घे स्वतःची, आणि नित्या तिथून निघून जाते। त्यानंतर शालिनी विमलच्या सांगण्यानुसार घरामध्ये जाते। त्याच वेळेस तात्या म्हणतात की खूप लळा लावला पोरींनी, गाठी या स्वरातूनच बांधल्या जातात असे गुरुजी बोलले होते। दोघांचाही जन्म एकाच मुहूर्तावर एकाच दिवशी झाला होता, म्हणून आम्ही लग्न केलं होतं। देवीच्या मनामध्ये काय चाललं हे कुणास ठाऊक असं म्हणतात, आणि देवीच्या कृपेनेच सगळं होईल असं देखील पुढचं बोलतात। त्याच वेळेस तात्यांची बात शालिनी कापते आणि बोलते की काय बोललात तुम्ही, एकाच दिवशी जन्म झालाय, एकाच नक्षत्राचा झालाय आणि एकाच मुहूर्तावर झालाय। त्यावेळेस शालिनी खूप खुश झालेली असते। शालिनी मनात विचार करू लागते, काखेत काळसा आणि गावाला वळसा, हाच मृग शीर्ष नक्षत्रातला व्यक्ती आहे आणि तो तिला मारू शकतो, हे जवळचंच नातं आहे आणि ते काम आरामशीर आपण करू शकतोय। त्याच वेळेस शालिनी चटकन उठते
आणि निघायला लागते. त्याच वेळेस विमल आडवते तिला की कमीत कमी चहा तर पिऊन जा. त्यावेळेस ती म्हणते चहा नको, मी आदिराजला घेऊन चालले, आदिराजकडे खूप महत्वाचं काम आहे. शालिनी नंतर आदिराजला घेऊन तिच्या घरी जाते. इकडे नित्या देवीची पूजा करत असते. देवीला प्रार्थना करते की आई अंबे, तुला काय करायचं ते तू कर, माझ्या आदिराजची काळजी घे, घरातल्यांची सगळ्यांची काळजी घे, मी आता इथून निघून चालले आहे. तेवढ्याच जोगतीन तेथे येते. अंबाबाईचा उदो उदो असं ती बोलते. तेवढ्याच जोगतीनीच्या ती पाया पडते. जोगतीन 3 नारळ घेते आणि देवी पुढे ठेवते आणि नित्याला बोलते या तिन्हीपैकी एक नारळ तू उचल, जे पुढे काय होईल ते आपल्याला कळेल. त्याचेच नित्या मधोमधला नारळ उचलते. जोगतीन तो नारळ फोडते. नारळ पावलेला असतो. त्यावेळेस जोगतीन असं बोलते की जो तू मार्ग निवडला आणि जी आशा होती ती आशा देखील फेल ठरली आहे. त्या नारळामधून काळा असा द्रव बाहेर पडतो. त्याच वेळेस नित्या खूप घाबरते आणि नित्याला मागच्या जन्मीचं अशीच घडलेली घटना आठवते. तेव्हा देखील नारळातून काळं पाणी निघालं होतं. इकडे शालिनीच्या घरी आदिराज आलेला असतो. त्याच वेळेस आश्रय येतो आणि आश्रयाला ती पॉलिसी मारते की अरे तुम्ही कधी आलात, हा आहे आदिराज, याला तुम्ही ओळखता ना. त्यावेळेस शालिनी बोलते की नित्या आणि आदिराज एकाच दिवशी एकाच मुहूर्तावर जन्माला आले आहे आणि एकाच नक्षत्रातील दोघीही व्यक्ती आहेत. त्यावेळेस आश्रय शालिनीचा इशारा समजतो. त्याच वेळेस आश्रय बोलतो की एकच नंबर. त्यानंतर आदिराजला एक चहा पिण्यासाठी सांगण्यात येते. आदिराज तो चहा पितो. मध्ये संमोहित करण्याचं औषध मिसळलेलं असतं. तर आश्रय संमोहित झालेल्या आदिराजला बोलतो की मी सांगाल तेच करायचं, आता तू नित्याला घेऊन जायचं आणि तिचा कडेलोट करायचं. इकडे टेकडीवर असलेल्या गणपती मंदिराला दोघेही पाया पडतात. दोघेही दर्शन घेतात. त्यानंतर नित्याचा हात धरून आदिराज तिला डोंगराच्या एका कडेला नेतो आणि विचारतो नित्या मॅडम, तुम्ही माझ्यावर खरंच जर प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्यासाठी काय करू शकतात. त्यावेळेस नित्या बोलते की मी जीव देखील देऊ शकते. त्यावेळेस आदिराज बोलतो मग द्या ना जीव. असं म्हणून तो डोंगराच्या दिशेने बघतो. तिला धक्का देतो. धक्का दिल्यानंतर ती पडायला लागते आणि ती जोरात ओरडते जयदीप. जयदीप नाव ऐकताच आदिराज भानावर येतो आणि तिचा हात पुन्हा पकडतो आणि तिला वाचवतो. मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जर तुम्हाला कुठल्या पात्राविषयी कमेंट करायची असेल तर कमेंट निश्चित करा. आपलं